सध्या राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना खरात प्रकरणासारखा दुसरा पार्ट म्हणता येईल एवढा धक्कादायक प्रकार समोर आलाय। खंडणीचा गुन्हा दाखल करणाऱ्या व्यावसायिकावरच अवघ्या काही तासात लैंगिक शोषणासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। या संपूर्ण प्रकारानं पुन्हा खळबळ उडाली आहे। नेमकं नाशिकमधील अशोक खरात पार्ट 2 प्रकरण काय आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट। नाशिकमध्ये खरात सारख्या दुसऱ्या प्रकरणाचा पर्दाफाश। हार्ड डिस्कच्या चोरीमुळे सेक्स स्कॅन्डलचे रॅकेट उघड। हार्ड डिस्कमध्ये 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ। हार्ड डिस्क चोरीची तक्रार करणारा व्यावसायिकच आरोपी। नाशिक जिल्ह्यात सिन्नरमधील अशोक खरातच्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरलेला असतानाच अशाच प्रकारचं दुसरं सेक्स स्कॅन्डल समोर आलंय। सातपूर परिसरात उघड झालेल्या सेक्स स्कॅन्डलची पाळंमुळं खोलवर असल्याचं दिसतंय। या प्रकरणात फिर्यादीवरच आता लैंगिक शोषण आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रवींद्र एरंडे असं या आरोपीचं नाव आहे। आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करत असल्याची व्यावसायिकाची तक्रार। 12 लाखांची खंडणी मागणाऱ्या 4 जणांना सातपूर पोलिसांनी घेतलं ताब्यात। चारही आरोपी व्यावसायिक रवींद्र एरंडेच्याच कार्यालयातील कर्मचारी। 2 दिवसांपूर्वी व्यावसायिकाच्या कार्यालयातून हार्ड डिस्क चोरी झाल्याची सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार। हार्ड डिस्क कार्यालयातील कर्मचाऱ्यानं चोरल्याचं तपासात उघड। चोरीनंतर हार्ड डिस्क मधील 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे व्यावसायिकाला करत होते ब्लॅकमेल। ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांकडून 2 पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले। सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी करणाऱ्या संशयितांनी नंतर ही रक्कम वाढवत 12 लाखांपर्यंत नेल्याचंही तपासात निष्पन्न झालंय। 2003 ते 2025 अशा या व्यापक कालावधीमध्ये व्हिडिओज आहेत। एकूण आतापर्यंत 121 व्हिडिओज आहेत असं साधारणपणे निष्पन्न होतंय आणि हे प्रत्यक्षात कुठल्या उद्देशाने केलं त्याच्यामध्ये आता आम्ही जी पीडित महिला आमच्यासमोर एक आणली आहे त्याच्यामध्ये तर त्या महिलेला अशा संदर्भातला कुठला व्हिडिओ काढण्यात आलेला याचं कुठलंही नॉलेज नव्हतं। त्याच्यानंतर तो व्हिडिओ त्या ठिकाणी काढण्यात आला होता। त्याच्यामुळे त्याच्यात आपण नाईट ॲक्टचं देखील कलम लावलेला आहे। त्यामुळं नेमके त्यांनी ते कशासाठी व्हिडिओ काढले होते आणि त्या संदर्भातला जो अधिक सखोल तपास जो काही आहे तो आमचे एसीपी त्या ठिकाणी करत आहे। अधिक तपासासाठी जातील त्याच्यामध्ये काही भाषण। दरम्यान व्यावसायिक म्हणत असणारा रवींद्र एरंडेही या प्रकरणात अडचणीत आलाय। हार्ड डिस्क मध्ये नेमकं काय याची चर्चा आता सुरू आहे। हार्ड डिस्क मधील व्हिडिओ 2023 ते 24 या कालावधीतील। हार्ड डिस्क मध्ये 121हून अधिक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ। प्रकरणाच्या तपासात अधिक गंभीर प्रकार समोर। व्यावसायिक रवींद्र एरंडे पत्रकार म्हणून सांगत होता। महिलांना उद्योग सुरू करून देण्यासाठी कन्सल्टंट म्हणून कार्यरत। रवींद्र एरंडे पार्ट टाइम ज्योतिषाचाही व्यवसाय करत होता। आता या प्रकरणातील हार्ड डिस्क मधील आक्षेपार्ह व्हिडिओ नंतर अनीसनं या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे। कॅप्टन खरातला ज्याप्रमाणे त्याच्या हाफिज बाय याच्याशी संबंध येऊन हे प्रकरण उघड झालं तसंच या घटनेमध्ये असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहेत। आम्हाला असं वाटतंय की या घटनेचा व्यवस्थित तपास व्हावा आणि पीडितांनी समोर यावं, कारण या घटनेमध्ये काही व्हिडिओ आल्याची माहिती समोर आलेली आहेत। आम्हाला असं वाटतंय की पीडितांनी समोर यावं, अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क करावा किंवा जवळच्या पोलिसांशी संपर्क करावा। कुणाची काही तक्रार असेल तर आम्ही समुपदेशन करू, परंतु पुढे येऊन तक्रार देणं गरजेचं आहे। अशोक खरात प्रमाणेच या प्रकरणातही पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असं आवाहन पोलीस प्रशासनानं केलंय। त्या महिलांची ओळख गोपनीय ठेवली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय। पीडित महिलांच्या तक्रारीनंतर संबंधित व्यावसायिक रवींद्र एरंडे विरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर आता या नव्या सेक्स स्कॅन्डलमुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। सोशल मीडियावर खरात पॅटर्न 2 अशी या प्रकरणाची चर्चा जोर धरतीये। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।